झी मराठी, चर्चाही होणारच. बाहुबली इथं परमपूज्य गुरुदेव संमंत भद्र महाराज यांची 134वी जयंती उत्साहात संपन्न झाली. यावेळी सकाळी गुरुदेव संमंत भद्र महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्तीवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गुरुदेव संमंत भद्र महाराजांच्या समाधीस्थळी चरणाभिषेक तसेच गुरुदेव श्री संमंत भद्र पूजन करण्यात आलं. ज्यांचे मंगल सानिध्य लाभलं यामध्ये आचार्य 108 श्री सुयश सागरजी महाराज, मुनी 108 श्री सुयोग सागरजी महाराज, मुनी 108 श्री सहिष्णू सागरजी महाराज, आरिका 105 श्री अनुश्रुत मती माताजी, आरिका 105 श्री शुद्धोहंश्री श्री माताजी, आरिका 105 श्री संवित्तिश्री माताजी, आरिका 105 श्री सुदृष्टीश्री माताजी उपस्थित होते. यावेळी गुरुदेव संमंत भद्र महाराज यांच्या 134व्या जयंतीनिमित्त गुरुदेवांचा आवडता ग्रंथ म्हणजे इष्टोपदेश याचा अर्थ होतो की आत्मकल्याणासाठी दिलेला श्रेष्ठ व हितकारक उपदेश. इष्टोपदेश हा लघु समय यार म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाचं विधान संपन्न झालंय. या विधानासाठी संस्थेचे पदाधिकारी, शाखेतील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, अध्यापक, अध्यापिका, गुरुकुल विद्यार्थी, गुरुकुल स्नातक व परिसरातील श्रावक सहभागी झाले होते. विधानानंतर ज्यांचे मंगल सानिध्य लाभलं होतं यामध्ये आरिका 105 श्री शुद्धोहंश्री माताजी यांनी आपल्या आशीर्वचनामध्ये गुरुकुल परंपरा जिवंत ठेवणं, संमंत भद्र महाराजांचं कार्य अखंडितपणे पुढे नेणं, गुरुकुलाचं संरक्षण करणे आपली सामूहिक जबाबदारी आहे. दुसऱ्याकडून मानसन्मानाची व कोणताही स्वार्थ न ठेवता सेवाभाव ठेवून सदैव कार्य करणं आवश्यक आहे. गुरुकुल हे संपूर्ण विश्वाचं कुटुंब आहे अशी भावना मनात ठेवून सर्व लोक आपले कसे होतील, गुरुकुलाचा मुख्य हेतू, महाराजांचा विचार कसा माणसात रुजेल यासाठी प्रयत्न करावेत असं आशीर्वाचन दिलं. यानंतर आचार्य 108 श्री सुयश सागरजी महाराज यांनी आशीर्वचनामध्ये बाहुबलीच्या गुरुकुल विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतिगृह बांधण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नवीन पिढीनं धर्माचं संरक्षण करावं, विद्यार्थ्यांना लौकिक शिक्षणाबरोबर नैतिक शिक्षण सुद्धा द्यावं असं आशीर्वचन दिलं. या कार्यक्रमासाठी बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे, कार्यकारिणी सदस्य तातासाहेब अथने, बाहुबली ब्रह्मचर्य आश्रम व विद्यापीठाचे महामंत्री DC पाटील व इतर संस्था पदाधिकारी उपस्थित होते. शाखेतील सर्व मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका, विद्यार्थी, माजी गुरुकुल स्नातक, परिसरातील श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.